रत्नागिरी जवळचा हा सोनेरी वाळूचा निर्मनुष्य बीच तुम्ही बघितलाय का? नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश पाटील. कोकण भटकंतीच्या या एपिसोडमध्ये तुम्हाला घेऊन आलो आहे एका निसर्ग समृद्ध गावामध्ये, गणेशगुळे. हा बीच रत्नागिरीपासून फक्त 20 किलोमीटरवर आहे. निवांत, कमी गर्दीचा, थोडंसं ऑफबीट बीच वेकेशन प्लॅन करत असाल तर हे ठिकाण आत्ताच सेव्ह करा. 2 घुमट असलेलं वैशिष्ट्यपूर्ण असं गणेश मंदिर, जांभ्या खडकात खोदलेली प्राचीन पांडवकालीन विहीर, नारळी सुपारीच्या बागात असलेली इथली कोकण शैलीतील प्राचीन मंदिरे आणि गणेशगुळेचा सुंदर बीच या ठिकाणाला स्पेशल बनवतात. या भटकंती दरम्यान मी थांबलो होतो ओनेस ग्रुपच्या ओशनो पर्ल या बीच होमस्टेमध्ये. या बीच फेसिंग होमस्टेचा बेस्ट पार्ट आहे इथे असणारी नारळाची झाडं आणि यांची हॉस्पिटॅलिटी. इथल्या रूम प्रशस्त आणि सर्व सोयींनी युक्त आहेत. इथल्या इन हाऊस रेस्टॉरंटमधील अस्सल कोकणी पदार्थ खाणे म्हणजे पर्वणीच. श्री आदित्यनाथ मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, गणेशगुळेचं गणपती मंदिर, तसेच या ठिकाणांपासून देवघळी कसेळी, पूर्णगड, पावस, गावखडी यासारखी शांत आणि सौंदर्याने संपूर्ण असलेली ठिकाणं आवर्जून बघा. आणि अशीच ऑफबीट लोकेशन बघण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा.